मिर्झा रस्त्यावर दिसतो, मिर्झाच्या कवितेत टोकाचा विद्रोह असतो, पण मिर्झा स्टेजवर का दिसत नाही? कारण खपत नाही, पचत नाही आणि खपतही नाही, म्हणून मी स्टेजवर दिसत नाही. मी 2024ला पण बोललो होतो, ही चंद्रपुरातून गोष्ट बोललो होतो की मी तुमच्या मानसिकतेला खपत नाही अजिबात. पहिली गोष्ट, मी जसं पहिले पण बोललो की मी लोकांना चांगल्या गोड गुलाबी वाटाव्यात आणि टाळ्या पडत म्हणून कविता लिहित नाही. मला वाटतं तुला टोचाव कुठंतरी ते. आता जर मी एक कविता लिहिली समजा, तर मला वाटतं ती टोचवतोय, जिवारी लागावते शब्द. त्यांनी काय होईल माहिती का, तुला विचार करायला भाग पडेल की यांनी असं का लिहिलं असेल. हे तुला जर समजा एका मिनिटासाठी ती कविता जातीवादी वाटली, पण तुला वाटलं पाहिजे की का नाही दिसत, हे कविता जातीवादी काही माझ्या जातीच्या विरोधात का लिहिली. मग तू विचार कर की तुझ्या जातीत वाईट गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या परंपरा आहेत, कोणत्या चाली आहेत, कोणत्या रूढी आहेत, कोणत्या रीती आणल्यात आपण आतापर्यंत उरावरती वागवत इथपर्यंत, ज्याच्यामुळं 2026ला म्हणजे 20व्या शतकात सुद्धा 21व्या शतकात सुद्धा मला ते लिहावं लागलं. मी का लिहिलं हे नको विचार करू, मला का लिहावं लागलं ते आज सुद्धा. मग मी तशा कविता लिहितो. मग त्यांनी काय होतं ना, लोक खुश होत नाहीत, त्यांना टाळ्या वाजवायला जागा भेटत नाही. टाळ्या वाजवायला जागा भेटत नाही की अरे यार कुठंतरी वा वा म्हणायचा मौका देईल ना. मग तसं होत नाही माझ्या कवितांना. माझ्या कवितात असं होतं की का लिहिलं असेल रेनी, नेमकं काय विचार करीत असेल. मग लोक विचार करत बसतात, मग टाळ्या वाजवायला जागा भेटत. मग आयोजकाला असं वाटतं लोकांना मजा येणार काय काय ना कविता ऐकून. कविता एंटरटेनमेंट नाहीये, कविता एंटरटेनमेंट नाही. तुमच्या कवितेमुळे जर कोणाला विचार करायला भाग नसन पाडत आणि लोक जर हसून हे 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 करून जर टाळ्या वाजवत असतील, तर मग तुमची कविता नाहीये, तुम्ही स्टँडअप कॉमेडियन चांगले वाटाल. तुमच्या कवितेतनं 4 मेंदू जागे झाले पाहिजे. 40 लोक जर तुमच्या समोर बसलेले आहेत ना, तर 40 लोकांपैकी 4च लोकांनी विचार करावा, 4च लोकांनी, की यांनी काय ही कविता लिहिली असेल, कोणत्या भावनेतून कोणत्या जाणीवेतून लिहिलं असेल. त्यांनी येऊन कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला विचारावं, भाऊ काय झालं तू ही कविता लिहिताना, काय घडलं होतं, तुझ्या डोक्यात काय चालू होतं. नाही तर येऊन भाऊ काय भारी लिहिलं, माझ्या आले ऐकून लय हसलो. आजकाल फोटो वगैरे काढतात, ऑटोग्राफ घेतात, नवीन नवीन नाही आम्ही लय हसलो तुमची कविता ऐकून. ते नाही झालं पाहिजे. तुम्ही स्टेजवरून खाली उतरल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह जर नसेल दिसत, मग तुम्ही विद्रोही कवी म्हणून हारता. मग तुम्ही लिहा ना की प्रिय प्रेयसी चंद्र तारे फुलं गाजरं गोबी भरपूर आहे काय लिहायला. मग तुम्ही भाजीपाल्यावर टमाट्यावर कविता लिहा. पण विद्रोह जर तुम्हाला घ्यायचा आहे ना, तर विद्रोही कवी म्हणून आहे ना, स्टेजवरून माणूस खाली तुम्ही उतरायच्या आधी प्रत्येक चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे की 21व्या शतकात ह्या घटना, ह्या जाती व्यवस्थेच्या विरोधात का कविता लिहायला लागू लागले. आपण इतके कमी पडलो का जाती व्यवस्था हरवायला. इतकी मोठी होती का ती, की ती मरानच गेली, इतक्या हजारो वर्ष उलटले तरी. धर्मवाद इतका मोठा आहे की आपण माणसं मारतोय एकमेकाच्या जातीत त्याच्या नावाखाली. कोणत्या धर्माने सांगितलं माणसं मारायला, कोणीच नाही सांगितलं. मग कोणी शिकले हे मधीच तुम्हाला. मग जर हे प्रश्न जर पडत नसतील ना कविता ऐकून, तर मग लिहायचं नाही. आणि मी म्हणून लिहिलं नाही कधीच, लोकांना खुश करण्यासाठी लिहिलं नाही. लोक खुश होत नाहीत माझ्या कविता ऐकून, आणि लॉबी सिस्टमला वाटतं की नाही यार हे येडे. तुम्ही आता हे असंच कविता लिहित गेलात तर तुम्हाला स्टेजवर बोलवणं कमी होईल ना. आता तर कमीच झाले, पण नंतर बोलवणार पण नाही. आम्हाला जायचं बी नाही अशा स्टेजवरती. मी ठीक आहे, मी जिथं आहे मी फक्त माझ्या वहीतही कागदकाळे करू शकतो. मला कुणाच्या स्टेजची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही फेमस होण्यासाठी किंवा स्टेजसाठी लिहित नाही, तुम्ही समाजासाठी लिहिता? कधीच नाही. आता जर मला फेमसच व्हायचं असतं तर मी मग इमेज जपायचा लय प्रयत्न केला असता. आता जसं तू पहिले बोलला की सोशल मीडियावरती शिव्या काय देता, आता जर मी शिव्या गाळ्या नसत्या केल्या तर आतापर्यंत मी 30-40 हजार फॉलोअर झाले असते चांगले. मला नाही फरक पडत. इंस्टाग्राम आहे ना एक प्लॅटफॉर्म आहे, त्याला जर गव्हर्नमेंटचं एखाद्या दिवशी डोकं फिरलं ना बंद होऊ शकतो, तर ते बॅन करतील. टिकटॉक जसं बॅन झालं तसं इंस्टाग्राम बॅन होईल. काय अस्तित्व आहे तुमचं मग? काहीच नाही. तुम्ही तिथे इंस्टाग्रामवरती तिकीटं विकताल कवितेचे शोचे, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. तुम्ही इंस्टाग्रामवरून चांगलं मॉनिटायझेशनचा पैसाही छापताल, अभिनंदन. तुम्हाला फेसबुक चांगलं मॉनिटायझेशनचा तगडा पैसा देईन, व्ह्यूजचा, अभिनंदन. चांगले ब्रँड्स येतील तुमच्याकडे कोलॅबोरेट करायला, चांगला पैसा भेटेल, अभिनंदन. अरे पण तुमचं ग्राउंडवरती काय आहे? तुमचे 3 इकडचे अकाउंट डिलीट झाले तर कुत्र विचारीना ना तुम्हाला. 3 इकडचे तुमचे फॉलोअर्स उडून जातील, सबस्क्रायबर मरून जातील, आणि त्याच्यानंतर तुमचं रस्त्यावरती काय योगदान आहे? आंबेडकरी चळवळ रस्त्यावरची मातीतली, ती मातीत जिवंत ठेवणं आपलं काम आहे. आणि जर ती ठेवता येत नसेल, फक्त धंदा म्हणून जर विद्रोही कविताकडे बघितलं गेलं तर मग नका लिहू यार. आणि मग लिहा तुम्ही, मी नाही म्हणत नाही लिहायला, तुमचे पेनं चालतात, चांगलं लिहिता. मग तुम्ही फक्त त्याला कमर्शियल रायटिंगचं नाव द्या, फक्त विद्रोही काढून टाका आपल्या नावातलं.
आंदोलनात दिसत नाहीत लोक. स्टेजवरती कोणती लोक दिसतात जे आंदोलनात दिसत नाहीत. मी आपलं इकडे रस्त्यावरती लोकांची भांडणं लढत फिरतोय, मी कशाला स्टेजवरती दिसतोय. लोकांना एक तर पहिली गोष्ट, मी बजेटमध्ये बसत नाही. मी एकलं सरळ सरळ गोष्ट ठरवलेली आहे की मी आयरा गायरातच नाही राहिलो. आता माझ्या कवितांना एक दर्जा आहे, एक वेटेज आहे. तर मग मी पैसे बी चांगले घेईन. मी वर्षातून एकदाच येईन, पण मी पैसे चांगले मागेन. मग आता बजेटमध्ये बी बसत नाही, डोक्यात बसतो, मग लोक शिवाय द्यायला येतात. तर दोन गोष्टी होता, मी पचत नाही, मी खपत नाही, मी बजेटमध्ये बसत नाही, मी लोकांच्या विचार मेंदूच्या चौकटीत बसत नाही, म्हणून मिर्झा स्टेजवर दिसत नाही. बरोबर. पण नवोदित कवींना काय संदेश द्या? नवोदित कवींना सांगायचे एक संदेश राहील माझ्याकडनं की लिहायच्या आधी वाचा. उगच उठून आपलं टला ट जोडल्या जाते म्हणून कविता लिहू नका. फक्त उठसूट व्यवस्थेला छिनाल, रान, कवितेत लवडा असली शब्द वापरणं किंवा ह्या शब्दांना घेऊन 4 ओळीतच फक्त 6 शिव्या देणं हा विद्रोह नाहीये. विद्रोह अंतर्मनातून आक्रोश निघालेला आक्रोश आहे, जो जनसामान्यांचा आवाज असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्या जाणीवा दिसल्या पाहिजेत. अन्यायाच्या विरुद्धची जाणीव दिसली पाहिजे, लोकांच्या जगण्या मारण्याची जाणीव दिसली पाहिजे, उपासमारीची, भुकेची, भाकरीची, जगण्याची, मरण्याची, लढण्याची, क्रांतीची, बलिदानाची, प्रत्येक गोष्टीची जाणीव दिसली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून एक विचारांचा भावनिक गठ्ठा जर बनवता आला आणि मग ते विचार जर तुम्हाला आणखी 4 लोकांपर्यंत पोहोचायचे असतील तर कविता लिहा. उगाच उठलं सुटलं यमक जुळवा लिहा कविता, यमक जुळवा लिहा कविता. मी बरेच लोक बघितले, कधीच मला कोणत्या आंदोलनात याच्यात कशात कुठं दिसत नाहीत, कधी चळवळीच्या कोणत्या कार्यक्रमात दिसले नाहीत. उगा आपल्या गल्लीत, घरातून गल्लीत यायची लायकी नाही, पण शिवाय दिल्लीला देणार. पहिले लायकी बनवा आपली. बरोबर. यंग जनरेशनला एवढंच म्हणणं आहे की ढसाळांनी विद्रोही कविता कधी लिहिल्या? ढसाळांच्या मोठमोठ्या सभा होत होत्या, ढसाळ रस्त्यावरती लढत होते. मग म्हणून ढसाळांच्या कविता पण चांगल्या वाटतात ना ऐकायला, की लढवय्या माणूस होता, रस्त्यावरती लढला मग कविता लिहिल्या. आंबेडकरी चळवळ मातीतली आहे, ग्राउंडवरची आहे, ती तिथं चालवता जर आली ना तर मग वया पुस्तकात घ्यायचे. पण हा माथा विद्रोहासाठी तयार करण्यासाठी तुकारामाचा गाथा एकदा वाचायचा, रस्त्यावरची लढाईची ताकद स्वतःत आणायची आणि त्याच्यानंतर कवितेला हात घालायचा. कारण विद्रोही साहित्य उठसूट हे प्रेमावरचं साहित्य नाहीये, हे क्रांतीचं आहे, ही क्रांती आहे, ही बंडखोरी आहे. आणि जर तुम्हाला क्रांती आणि बंडखोरी रस्त्यावरती आणता येत नसेल, मैदानात घेऊन येता येत नसेल, तुम्ही चांगली तलवारीला चमचमती धार लावली पण तुला चालवायला कुठं जायचं हे माहीत नसेल, किंवा तू रस्त्यावरती मैदानात येत नसेल, त्या मैदानात रानांगणात ती तलवार घेऊन, मग तू तलवार कामाची कशाची? तिला सोन्याचं पाणी चढव, तिला धार कशाने लावतो? तू शिशावरती घासते, काही फरक नाही पडत. त्या तलवारीला रोज रक्त पाजतो कशाचं पण जर ती मैदानात लढायच्या कामाची नसेल मग ती कोणत्याच कामाची नाही. त्याच्यामुळे ती बनवलेली बी नाही चांगली. ते म्हणतात ना लंगडा घोडा काही कामाचा नसतो. हा, लंगड्या घोड्यावर कशाला डाव खेळायचा मग? पण जर तुमच्या तलवारीत इतकी ताकद नाहीये की ती मैदानात येऊन चालावी, किंवा तुमच्यात ती तलवार मैदानात चालवायचा दम नाहीये, तर ती तलवार हातात घेऊ नका. विद्रोही साहित्य तलवारीसारखं आहे, मैदानात चालवता येत असलं, आंबेडकरी चळवळीच्या मैदानात चालवता येत असलं तर विद्रोहाची कविता लिहायची. नाही तर आपल्या पेनाला झाकण लावायचं आणि तिथं ठेवायचं. लिहावं वाटलं काही तर प्रिये पाना फुलाच्या कविता लिहायच्या, प्रियेला चांगले प्रेमपत्र लिहायचे, विद्रोहाच्या कवितेला हात नाही घालायचा. ते करायचं, दुसऱ्या कविता लिहायचं, पण विद्रोह नाही लिहायचा. फक्त शिव्या देणं आणि विद्रोह तसं नाही. शिवाय देणं कोणी सांगितलं विद्रोह आहे? आणि मग ही 18 कडव्यांची एक कविता आहे, रानबाजार 18 कडव्यांची कविता आहे. टायटल एक शिवी आहे आणि त्याच्यानंतर खाली एक शिवी आहे. 18 कडव्यात 2 शिवे आहेत. आपण ती विद्रोही आहे ना. त्याच्यात मी पूर्ण व्यवस्थेवरती लिहिलंय ना, पूर्ण व्यवस्थेला मी प्रश्न विचारलाय. त्याच्यात मी नेत्यांपासून पार सगळ्यांचे वाभाडे काढलेत, पण मी शिव्या नाही घातल्या ना. 18 कडव्यांच्या कवितेत जर 2 शिव्या आहेत फक्त, पण ती विद्रोहात कन्सिडर होत नाही का? मग आता दर शब्दाला मी लिहू का लावड्यावरून? दर कडव्याला एकदा दोनदा मध्ये कारण आता नामदेव रसाळ म्हणले होते मी जीवाचं नाव लावडा म्हणून जगणार नाही. मग आता तुम्ही दर ठिकाणी लावडाच घालणार का? दर कडव्याला व्यवस्थेला कोणीतरी नामदेव रसाळांनी 1-2 वेळेस छिनाल म्हणले होते. अण्णाभाऊ साठे संसदेला हिजड्यांची हवेली म्हणले होते. मग आता तुम्ही दर वाक्यात तेच घालणार का? एक तर 2 विद्रोही आहेत आता सध्या सोशल मीडियावर, एक लय सॉफ्टवाले आहेत आणि एक लय टोकाचे आहेत. मग मिस्टर शिव्या एकीकडं आणि एकीकडं 3 वाक्य आहेत त्यांचे ठरलेले.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी दिला मूलमंत्र. तिथून पुढे ये ना, वर्तमानात ये ना थोडा. दिदे भाऊ, थोडा वर्तमानात ये. काल कोणाच्या तरी लेकीवरती हाथरसमध्ये बलात्कार झाला आणि पोलिसांनी तिचं मड जाळताना तिच्या घरच्यांना कोंडून टाकलं होतं, त्याच्यावर लिही ना. हे वाचत नाहीत, हे माहितच नाही कुणाला. हाथरसमधली मेलेली लेख कुणाची तरी लेखबाळ होती. कालची नरसापूरची लेखबाळ ही कुणाची तरी लेखबाळ होती. निर्भया ही कुणाची तरी लेखबाळ होती. खैरलांजेची श्रद्धा ही आपलं कोपर्डीची श्रद्धा ही कुणाची तरी लेखबाळ होती. खैरलांजेची प्रियंका ही लेखबाळ होती. तू याच्यावर लिही ना. तू प्रियंकाला काय त्रास झाला, श्रद्धाला काय त्रास झाला ते नको लिहू. त्या बलात्काराची मानसिकता काय होती हे करताना ते लिही एकदा. प्रयत्न करून पाल, तुला जाणवण, मग तिचा त्रास जाणवण तुला. बरोबर. जो माणूस वेदनेने विवळतोय ना त्याचा दृष्टिकोन तर लिहा. जो त्रास देतोय ना त्याचा दृष्टिकोन एकदा लिहा, म्हणजे खालच्याचा त्रास आणून जास्त दुःखाने जाणवल. की मी हे जर समजा केली ही घटना, मी जर असतो त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, त्या चष्म्यात मी जर असतो, तर ह्या माणसाचं दुःख वाहून मला काय वाटलं असतं, मह किती काळी चिरलं असतं. आणि मग बलात्कारितेची कविता लिहा, बलात्कार पीडितेची, मग विद्रोहाची कविता लिहा. जर तुम्हाला जातीवादाला शिव्या घालायच्या आहेत ना, तर भोगून बघ एकदा चटका. कुणीतरी म्हणू दे तुला हे मागताय, कुणीतरी देऊ दे तुला जातीवरनं शिवी 4 लोकात, आणि तुझ्या इकडे त्याला उलटून बोलायची तुला बंदी आहे किंवा तुला ती मुभा नाहीये, मग लिही ती कविता. तुला जर धर्माच्या कट्टरतेबद्दल लिहायचंय ना, तर कुणाचा तरी ना धर्माच्या नावाखाली खून पडताना बघ एकदा, असं त्याला स्वतःला तिथं चष्म्यात ठेव. त्या गर्दीत उभा राहा, त्या मारणाऱ्याच्या नको राहू. मारणाऱ्याच्या गर्दीत उभा राहून बघ त्याला तो कसा ओरडत होता भयानक. त्याला किती दुःख होत असेल, त्याचं प्रत्येक हाड मोडलं जात असताना काय त्रास होत असेल. मग लिही विद्रोहाची कविता, मग त्या मारणाऱ्याची कविता लिही. कुणाला तरी जिवंत जाळलं जात असताना ना अंगावर पेट्रोल ओतणाऱ्याच्या चष्म्यात उभा राहा, आणि मग तिच्या त्या किंकाळ्या ऐक, तेव्हा त्याच्या किंकाळ्या ऐक. मग त्या कानाचा आवाज जर घुमला नाही ना कविता लिहिताना, बलात्कार पीडितेवरती कविता लिहिताना, बलात्काराच्या घटनेवरती जर त्या पोरीचा आवाज तुमच्या कानात घुमत नसेल ना, 2 दिवस झोप उडाली जर नसन उडत, तर मग तुम्ही नाही लिहिते. घटना काळजावरती आघात केला ना तर कविता लिहायची. तुला असं वाटलं ना की यार या घटनेने भूक नाही, मला भूक नाही भाई, मी जेवणार नाही, मला नको, तर लिह. मी जेवतो नंतर. सगळं मित्र जर म्हणले ना की अरे काय झालं तुला, जेवण कर ना. काय रे, का? अरे अशी अशी घटना झाली बाई, लय वाईट वाटलं मला. जोपर्यंत तुमचं आतलं अंतर्मन हिसळून निघत नाही ना असं त्या भावनांनी, तोपर्यंत कागदावर शब्द नाही उमटू द्यायचा. फाडून टाका लिहिलेले काय पानं असतील, फाडून टाक 2-4 पानं, काय फरक नाही पडत. वही भेटती नवी, भावना नाही भेटत. मग बरोबर. ती भावना तेवढ्या निर्मळपणे जर तो याकडून कागदावरती उतरत असेल, बलात्कार पीडितेच्या किंकाळ्या कानात घुमत असतील, हाथरसच्या पोरीच्या आईबापाचं रडणं जर तुला ऐकू येत असेल ना कविता लिहिताना, ते शब्द लिहिताना. मला 3 दिवस ती 3 वर्षाची मेलेली पोरगी दिसत होती भात करून. मला फक्त भात ऐकू यायचा. माझ्या मम्मीनं 2 दिवस खिचडी बनवली होती, मी नव्हतो जेवलो त्या टायमाला. मी वयाच्या 17व्या-18व्या वर्षी लिहिलेली कविता आहे ती. मी तोपासून माझ्या भावना लय अशा नाजूक आहेत. मी रडतो. मी जेवढा असा सोशल मीडियावरती वगैरे लोकांना स्ट्रॉंग दिसतो ना, मी नाही आहे, मी लय हळवा माणूस आहे. 3 वर्षाचं लेकरू भात करून मरतो, तुमच्या काळजाला काहीच वाटत नाही, तुमच्या डोळ्यातून टिपूस सुद्धा गळत नाही. कशाला कविता लिहिता तुम्ही? तुम्हाला जाणीवच नाही येत ना. तुमचा फक्त धंदा आहे, तुम्हाला ट जोडता येतं म्हणून ती कविता लिहिली जाते. मग तशा कविता कुणीही लिहितं, AI लिहून देतं आजकाल कविता. मग तुम्ही माणूस म्हणून लिहू नका. तुमच्या आतलं माणूस पण जाग पाहिजे आणि जिवंत पाहिजे, तर विद्रोहाची कविता निघते. नाही तर काल काहीतरी झालं, देशामध्ये घटना घडली, आता मी दिल्लीला जाऊन आलो, मार खाऊन आलो पोलिसांचा, पण मी नाही जंतर मंतरवरती कविता लिहिली. कारण मला तिथं एखादी घटना सापडली नाही की जिच्यावरती मी लिहावं, जी मला असं हलवून टाका. मला माहित होतं ही पोलीस ब्रुटॅलिटी. पोलीस ब्रुटॅलिटीवरती काय कविता लिहायची? त्यांनी काय अन्यायच केलेला आहे लोकांवरती. त्यांनी कधी त्यांची पदाची गरिमा ठेवली होई? आणि ते सरकारचे गुलाम आहेत. सरकारनं ऑर्डर दिली, सरकार मुरदाड्यांचं आहे, गेंड्याच्या कातडीचं आहे, त्याला फरक पडणार नाही. वांझुटी लोक सत्तेत बसल्यावर त्यांना काय लोकांच्या मरणाचं दुःख वाटणार आहे? लोकांची लेकरं मेली तरी चालेल, कारण वांजवायला दुःख नसतं लेकरं मारण्याचं लोकांची. मग ते वांजुटेच आहेत, त्याच्यातल्या अर्ध्या लोकांचे रंडके आहेत ते. मग आता त्या रंडक्यांनी लोकांवरती काठ्या चालवल्या म्हणून त्यांनी काळीच नाही हलवून जाणार. मग पण मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये जेव्हा ती लोक चितेवरती झोपली होती, तिथं मला वाईट वाटत होतं. त्याच्यासाठी मला वाईट वाटत होतं. कुणाला तरी जातीच्या नावाखाली असं भर रस्त्यात मारून टाकलं जातं की त्या जातीचं होता. UP मध्ये एक जण कामावरून घरी चालला होता
त्याला 8-10 जणांच्या गोळक्याने धरलं आणि त्याला रस्त्यावरती ठेसून मारला होता. आणि तो तिथं ओरडत होता, राहुल गांधी मदत करू. मरतानी का त्याला त्या माणसाचं नाव आठवलं? तो कोणत्याही भावनेतून म्हणाला असेल की मला वाचवा, मी मदत करा, पण त्या माणसाच्या मृत्यूनं मला हादरवलं. अखलाकला भारतातलं पहिलं जेव्हा 2014 नंतरचं पहिलं मॉब लिंचिंग झालं होतं, अखलाक नावाच्या माणसाला डब्यात बीप असल्याच्या संशयावरून मॉबनं पकडला आणि ठेसून मारलं. मग तिथं हादरलो होतो मी की तुम्ही माणसं कशी मारू शकता यार? त्याचा डबा उडून पहिली गोष्ट तुम्ही डबा कसा उडून पाहता? कोणी काही खाऊ द्या ना, इतके वर्ष खातच आलेत ना सगळे. मग आज कशा भावना एवढ्या तुमच्या ह्या झाल्या? मग अखलाकच्या मारण्याने माझ्यावरती थोडा आघात केला होता. मग मी अखलाकसाठी 2 कडवे लिहिली होती. मी असं पूर्ण कविता पण नाही लिहित. मला अशा 10-15 घटना लागतात ज्यांनी मग असं जगणं मरणं मुश्किल होईल 8-10 दिवस, आणि मग त्याच्यानंतर मी कविता लिहितो. आणि त्याच्यामुळं माझ्या कविता काळजातून निघतात, काळजापर्यंत जातात. त्याच्यामुळं मग एक वाक्य माझ्या स्वतःसाठी लिहिलेलं. पहिल्यांदा मी काहीतरी लिहिलं होतं स्वतःसाठी, दुसऱ्यांदा तर मी पहिल्यांदा लिहिलं होतं की मी काळजाचं दुःख काजळानं लिहिता लिहिता डोळ्याची खासडं झालेला माणूस आहे. काळजाचं दुःख काजळाने लिहिता लिहिता डोळ्याची खासडं झालेला माणूस आहे. कारण मला डोळ्यातलं काजळ घ्यायचंय ना, काळजाचं दुःख लिहिलं तर मला पेनाने टोकरावं लागेल, ते त्याचं काढावं लागेल, म्हणजे डोळ्याचे मग एक खासडं होणार. पण माझ्या डोळ्याची खासडं आणखी एका गोष्टीनं होतं की मी प्रत्येक कविता लिहिताना रडतो. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, कारण मला त्या घटनांनी तेवढं हादरून टाकलेलं असतं. विद्रोहाच्या कविता जाणीवेच्या आहेत, त्या माणसांच्या जगण्या मारण्याच्या आहेत. त्या उगच उठलं सुटलं कुणालाही शिव्या घातल्या, दिवसभर उठायचं आपलं, सकाळी उठलं की रोज सकाळी पोस्ट करायचे, फॉलोअर्स वाढले पाहिजे, 4 ओळी गेल्याच पाहिजे, रोजची पोस्ट गेली की अल्गोरिदम मेंटेन राहतं म्हणून नाही लिहायची विद्रोहाच्या कविता. वर्षातून एक लिही, पण अशी लिही की वाचणारा सुद्धा हादरला पाहिजे, त्यांनी विचार केला पाहिजे की अरे काय लिहून गेलं हे पोरगं, कशासाठी लिहिलं असेल हे, आणि लिहिताना हा कोणत्या मानसिकतेतनं गेला असेल. जर मी वाचताना जर ऐकताना जर मला एवढं हे होतंय तर लिहिताना याची काय हालत झाली असेल. कारण लेखक कवी कलाकार आहेत सर्वसामान्य माणसांपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. यांच्या भावना लय मृदू लय मऊ आहेत. बरोबर. जर तो माणूस हे लिहिताना जर इतक्या भयानक याच्यातून गेला असेल, म्हणजे मी ऐकताना जातोय, मला चित्र दिसतंय डोळ्यापुढं, कुणाच्या तरी लेकीचा रेप होताना दिसतोय मला, कुणाला तरी जिवंत जाळलेलं जाताना दिसतंय, कुणाला तरी दांड्या काठ्याने लाताबुक्क्याने ठेसून मारल्या जाते, कुणाच्या डोक्यात दगड घातल्या जात आहेत, कुणाला तरी चालता चालता चाकू मारला जातोय, कुणाला तरी जातीच्या नावाखाली बुटं चाटावं लागतायत, कुणाचं तरी लेकरू मंदिरात जाऊन पाणी पिलं म्हणून त्याला कुत्र्यासारखं मारल्या जाते, कुणाचं पोरगं मस्जिदच्या आत गेलं म्हणून त्याला 2-3 जणांनी हाणल्या जाते, कुणाचा नवरदेव मंदिराची पायरी चढला म्हणून मारल्या जाते, एखादा दलित घोड्यावर बसला म्हणून त्याच्या घरादारावर गोळ्या चालवल्या जात आहेत, पोलीस बोलवून मारल्या जाते, कुणाच्या तरी पोरानं मिशी वाढिली दलिताच्या म्हणून त्याला राजपूतांच्या माणसाकडून तिकडे UP-मध्ये रोज मारल्या जाते. एक पोरगं त्याच्या आईचा पगार मागायला गेलं शेतात काम केलेला, तर त्याला त्यांनी कटोऱ्यात मुतून त्याला पाजलं. ते ह्याच्या कविता का नाही येते? ही व्यवस्था रान झाली, ही भडवी झाली, ह्या कविता नाही आहेत विद्रोहाच्या. लय लोक ऑफेंड होणार आहे त्या गोष्टींवरती. पण जर चेहऱ्याकडे बघून जर डोळ्यातल्या भावना नाही समजत, मग कशाचे घंटेचे लेखक आणि साहित्यिक आणि कवी तुम्ही? तुम्हाला जर समोरच्याच्या भावना जगता येत नाही, जपता येत नाही, लिहिता येत नाही, मग तुम्ही भावनिक नाहीत कधी. आणि लेखक भावनिक असला पाहिजे, तो त्याला जाणीव असली पाहिजे भावना कशा असतात, कोणती भावना किती तीव्रपणे कुठं हिट करते याचा जर अंदाज लागत नसेल मग तुम्ही लिहू नका, म्हणजे तुमच्या शब्दाला वेटेज बी नाही मिळणार तेवढं. मी एक कविता लिहिली होती, त्याच्यात मी बोललो होतो की आधी 3 पुस्तकं घेऊन वाच. एक घे तुकाराम, एक घे ढसाळ, एक घे मंटो, वाच आणि मग मंगली. तोपर्यंत कवितांचा न्यायाधीश बनू नको, असं मी स्पष्ट शब्दात लिहिलं होतं. तोपर्यंत कविताचा न्यायाधीश बनू नकोस. कवितांचा न्यायाधीश बनायचा असेल किंवा मग विद्रोह लिहायचा असेल तर तुम्हाला पहिले माणूस म्हणून जगावं लागेल. तुम्हाला जर कुणाच्या तरी मरणावरती कविता लिहायची असेल तर तुम्हाला बी मारावं लागेल ती कविता लिहिताना. जर तुझ्या आतलं माणूस पण तुला त्यावेळेस मारता आलं नाही, किंवा तुझं शरीर 5 मिनिटासाठी सोडावं लागेल तुला, डोळे बंद करून विचार कर की मारताना ह्या माणसाला काय त्रास झाला असेल, मारताना ह्यो माणूस किती दुःखातून गेला असेल, मारताना ह्या माणसाच्या मेंदूत काय चालू असेल. त्याच्या चष्म्यात उभा राहा, त्याच्या बोटात उभा राहा, त्याचं आयुष्य 10 मिनिटासाठी का व्हायना जग, आणि मग ते जे जगशील ना तेच कवितेत लिही. उगाच तुझा पर्स्पेक्टिव्ह नको सांगू, कुणाला नाही ऐकायचं आहे. तुझ्याच पर्स्पेक्टिव्हला एवढी किंमत असती तर लय मोठा झाला असता. इंस्टाचे फॉलोअर्स म्हणजे चळवळ नाही आहे, आणि इंस्टावरच्या कविता म्हणजे विद्रोह नाही आहे. विद्रोहाची कविता काळजातून आली पाहिजे, काळजापर्यंत गेली पाहिजे. बरोबर. तुम्ही 20व्या वर्षी एक कविता लिहिली होती, माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल मित्रा, तुझ्या तर मरणाची देखील मस्करी होईल.
माझे विचार लिखाण इथं बॅन असतील पण वाचण्यासाठी त्याची तस्कर होईल बघ. हा. हे कविता कसं सुचली तुम्हाला? बघ आता याच्यासाठी ना 20व्या वर्षी मी ती कविता लिहिली, जसं तू मेन्शन केलं. काय माहिती का, तुकारामांचा गाथा बुडवला इंद्रायणीमध्ये, इथंच पुण्यात. आणि मी 19व्या वर्षी पुण्यात आलतो, इंद्रायणीच्या शेजारीच आसपास. आणि रामेश्वर भट मंबाजी भटाच्या वाघोलीत राहत होतो मी, तुकारामांना सोबत घेऊन. तुकारामांचा गाथा बुडवला, पण तुकारामाच्या जवळच्या लोकांनी तो वाचवला थोड्याफार प्रमाणात. जेवढा सापडला तेवढा पानं गोळा केले आणि तो चालवला. आतापर्यंत तो चालू आहे. म्हणजे त्यांना या व्यवस्थेच्या नजरेतून तो चोरून आणावा लागला, तस्करी करावी लागली त्याची. त्याच्यानंतर लय लोकांच्या हत्या झाल्या, गांधी हत्येपासून गौरी लंकेशांपर्यंत. महात्मा गांधींची हत्या झाली, तुकारामांची हत्या झाली, सगळ्यांच्या हत्या झाल्या आतापर्यंत. पण ह्या सगळ्यांचा इतिहास झालाय. जे मारले गेलेत ना ते इतिहासात लिहिले गेले. मारणाऱ्यांचा मस्करी बनली, मजाक करतात लोक. मग ते गोडसे असेल, गौरी लंकेशचे मर्डरर असतील, दाभोळकरांचे असतील, तुकारामांच्या हत्याऱ्यांची पण मस्करी होती. बरोबर, मारणाऱ्यांची मस्करी बनलेली इथं फक्त, कारण त्यांनी चुकीचे कामं केले. मारणाऱ्यांचे पुतळे झाले, गांधींचे पुतळे जगभरात पोहोचले. बरोबर, तुकारामांचं साहित्य जगभरात पोहोचलं. मग तुम्ही खून करून अशी कोणती उपटली आमची? म्हणून माझ्या मरणाचा देखील इतिहास असेल. म्हणजे मला माहिती आहे आज ना उद्या येणार कोणी ना कोणी अंगावर. आज जरी मला लय सेफ वाटत असेल तर मला माहिती आहे आज ना उद्या कोणी ना कोणी येणार आहे माझ्या दारापर्यंत. 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, पण पोहोचणार आहेत माझ्या दारापर्यंत. येईल माझ्या घराचा दरवाजा कधीतरी उघडा राहील आणि कधीतरी आमच्या ही छातीची चाळण होईल. इथं 100% होईल, त्याच्यात दुमत नाही. म्हणून मी 20व्या वर्षीच लिहून ठेवले की माझ्या खुनाचा देखील इतिहास असेल आणि मी मारणाऱ्याला मित्रा म्हणलोय. तर आता तुम्हाला पाठीत खंजीर खुपसायची सवय तर करणार तुम्ही, मित्रा म्हणल्यानंतर हे तुम्ही करणार ती गोष्ट. पण तुझ्या मरणाची देखील मस्करी होईल बघ. म्हणजे तू मेल्यानंतर सुद्धा थुकतील लोक तो यावरती की यार त्या चांगल्या माणसाला मारलं होतं. आणि माझे कविता विचार लिखाण बॅन असतील इथं, पण वाचण्यासाठी त्यांची तस्करी होईल बघ. मग हे लय मित्र आहेत, मला त्यांच्या फेसबुकवरून इंस्टाग्रामवरती मला कविता मागता की देणं वाचायला, तो पुस्तक भेटलं नाही, तुझं पुस्तक भेटलं नाही, गोलपेठेच्या रिंडीबाज पहिलं बी वांजोटे व्यवस्थेच्या छाताडावर दोन्ही भेटले नाहीत, देणं पुस्तक. तर मला मागतात ते पुस्तकं कंटिन्यू, पण मला ते पुस्तक त्यांना PDF स्वरूपात द्यावं लागतं, कारण प्रकाशकांनी नाकारलं होतं मग पुस्तक. पुण्यातल्या 21 प्रकाशकांनी मग पुस्तक नाकारलं होतं प्रकाशनाला. आता म्हणायला लागलेत काही लोक की आपण करूयात म्हणून. तर करूयात, काय अडचण नाही. पण नाकारलं ना, मग ते तस्करी करूनच मला माझ्या कविता लोकांपर्यंत पोहोचल्या कशा? हे तस्करीचाच मार्ग आहे. इंस्टाग्राम, सोशल मीडिया, फेसबुक आणि व्हॉट्सअप हे तस्करीचा मार्ग आहे सध्या. कारण असं तर काही देशद्रोही कृत्य करत नाही मी, म्हणजे मी टाकू शकतो सोशल मीडियावरती आणि त्या सोशल मीडियावरती ऐकूनच लोकांना माझ्या कविता काढल्या. मग त्याच्यानंतर पुस्तक आलं कधीच्या कधी. मी लय 16व्या 17व्या वर्षी लिहायला चालू केलं. त्याच्या आधी 13-14व्या वर्षी मी प्रेम कविता लिहायला चालू केल्या होत्या. मी ह्या कविता लिहित राहिलो, मी लोकांपर्यंत पोहोचवत राहिलो. म्हणून ते बॅन असते. मी मेल्यानंतर बी किंवा आम्ही जिवंत असताना सुद्धा एखाद दिवशी सरकारला असं वाटलं की नाही यार लयच कडू प्रश्न विचारता येईल, ते सांगते बॅन करा. आमचा मंटो केला होता की बॅन. पहिले भारत पाकिस्तानची फाळणी झाली, मंटो पाकिस्तानला गेला, पाकिस्तानमध्ये मंटोची पुस्तकं बॅन केली पहिले. पण बाबा काय ऐकायला तयार नाही. लपून तस्करीच्या मार्गाने पुस्तकं विकल्या जात होते आणि लोक मग प्रश्न विचारायचे सरकारला. हा मग सरकारला असं 6 केस झाले, 6 वेळेस तेच झालं. मग 7वी केस मंटोवरती चालली आणि 7व्या केसेत ते म्हणले की तू लेखक म्हणून बॅन आहेस, असा डिसिजन दिला. तर म्हणून की आमचे कविता विचार लिखाण सगळं जरी बॅन झालं तरी मग वाचण्यासाठी त्याची तस्करी होणार. मंटो आज सगळ्यात जास्त विकला जातो. माझ्याकडे मंटोचे 5 खंड आहेत. पण तुम्ही पहिला खंड वाचायला लागला की मेंदू बंद पडतो मग माणसाचा. म्हणजे स्टेजवर पण तुम्हाला बॅन आहे? हा, म्हणजे लिखाण कविता सगळे बॅन? हा, म्हणजे स्टेजवरून तर मी बॅन होतो चालू आहे ऑलमोस्ट. मी जवळपास आहे, वर्षातून एखादा कार्यक्रम भेटतो, तो एक कार्यक्रम बंद झाला की मी बॅन झालो स्टेजवरनं. कारण इथलं लॉबी सिस्टमला नाहीच जमणार, ते मी नाही खापणार यांना. यांनी काय केलं ना, यांनी तू मला सर म्हण मी तुला सर म्हणतो वाल्यांनी काय केलंय, तुमच्या कार्यक्रमाला मी यायचं, ज्ञानोबाच्या कार्यक्रमाला तुम्ही मी जायचं आणि मग माझ्या कार्यक्रमाला तुम्ही दोघांनी यायचं. तुम्ही मला सर म्हणा, मी तुम्हाला सर म्हणतो. यांनी काय झालं ना, आमच्यासारखे नवे तगडे लिहिणारे राहिले बाजूला. आता मी तगडे लिहितोय मी असं म्हणत नाही, माझ्यासारखे लिहिणारे लय जण आहेत किंवा माझ्यापेक्षा बेटर लिहिणारे पण आहेत तिथं महाराष्ट्रात. पण ह्यांना प्लॅटफॉर्मच नाही ना. आणि जुने म्हातारे असे खुर्च्या चिटकून बसलेत गोचिडासारखे, सुटायलाच तयार नाहीत.
पण मारायला टेकले, यांच्या गळ्यात ना आवाज निघाला. सोडा यार तुम्ही पुढचे, तुमच्यापेक्षा चांगलं लिहितोत आम्ही आणि हे मान्य करा. कारण आमच्यासारखे तरुण पोरं जेव्हा पहाडी आवाजात कविता म्हणता ना, त्या टायमाला ह्यांच्या गांडीला घाम फुटतो. मी स्पर्धेला गेलतो मावळमध्ये मी स्पर्धेला गेलतो. इतक्या पोंचट कविता, मग चांगले लिहिणारे म्हातारे लोक, वयस्कर लोक होते, पण ताला सुरातल्या कविता होता, विद्रोहातल्या नव्हत्या. मी पब्लिक लिहिलो, मी भेट नाही कुणाच्या बापाला. फोकट 65 कविता. विद्रोह ही कवी संमेलन आहे आणि एक माणूस जय भीम म्हणायला तयार नाही तिथे स्टेजवरती. मी पहिला कवी, मी गेलो आणि मग मी त्या दिवशी रात्री 2 वाजता कविता लिहिली. निस्पर्धा जर करायची असेल तर मी आदल्या रात्रीच करतो. स्क्रिप्ट असो, भाषण असो किंवा कविता असो, मी आदल्या रात्री लिहितो. मग मी त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत जागून कविता लिहिली. आता त्या टायमाला चीफ जस्टिस ऑफ इंडियांनी गोळ केला सूर्यकांत साहेबांनी, तर मग मी लिहिली होती कविता. आता मग ही कविता मला माहिती आहे कोणत्या भाषेत जाणार आहे. मग मी म्हणलं की धारावश्यम न कचकन त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियावरच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाचं, आणि काढावं ओढून खचकन बाहेर मुळ्या डाळ्यात सगट, आणि ते उपटून काढलेलं शमनं ठोकावं भिंतीत आणि करावी त्याची खुटी न्यायव्यवस्थेच्या आबरूची लखतर त्याच्यावर लटकवण्यासाठी. मग इथून कविता चालू झाली, पहाडी आवाजात चालू झाली. आणि मग लोक बघायला लागली की हा कोण आला. म्हणलं मी इथलाच आहे, तुम्ही उपरेत. तुम्ही आज विद्रोहात फिट बसायला प्रयत्न करताय, मी घेऊन आलोय जन्मजात. माझ्या रक्तात आहे, तुमच्या पेनात असेल फक्त, माझ्या रक्तात आहे. तुम्ही जगला विद्रोह होती. हां. मग आता मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला शिवी दिली. मग जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या त्या वाक्याच्या याच्या विरोधात असंतोष पसरला देशात, मी त्याच्यातही दिल्लीला जाऊन सामील झालो. मग कविता तुमची रस्त्यावर नसेल लिहू शकत ना, मग लिहू पण नको. मग गुदा ठेव दोन्ही बाजूला. ही कविता लिहायचं कारण पडलं कारण आमच्या घरापर्यंत येणार लोक. आता मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाला क्रिटिसाइज केलं, मी सरकारला प्रश्न विचारतो, मी सत्तेला प्रश्न विचारतो, मी ह्यांच्या विरोधात बोलतो. मग ह्यांच्या समर्थनातल्या लोकांना ह्या गोष्टी जेव्हा खपत नाहीत ना, ह्यांचा इतिहास आहे माणसं मारायचा. गांधीपासून गोध्रापर्यंत, गोध्रापासून गौरी लंकेशपर्यंत ह्यांचा माणसं मारायचा इतिहास आहे. तुकारामांपासून आहे ना, तुकारामांपासून यांनी जे चालू केलं होतं ते आजता गायच चालू आहे. शेवट दाभोळकरांवरती झाला, गौरी लंकेशांवरती झाला ना. तर तेवढी मोठी तुम्ही 350 वर्ष फक्त माणसंच तर मारत आलात. तुम्ही तुमच्याकडून नाही झालं तर तुम्ही बाहेरच्याकडून करून घेता, बाहेरच्या हाताखाली धरता, त्यांच्याकडून करून घेता. आज ना उद्या आमचा नंबर लागणार. यांच्या गोळ्यांवरती सागर काकडे म्हणतो ना आमचा दादा, हे तुमच्या एका गोळीवर माझंही नाव लिहा. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. फक्त त्यांच्या कॅलिबर बसा ना आपल्या साईजचं. अजून त्यांच्याकडं आपल्या कॅलिबरच्या अजून गोळ्या बनल्या नाहीत. आपल्या लेखणीचं कॅलिबर आहे ना त्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांपेक्षा जास्त आहे. म्हणून एक दिवस आपलं कॅलिबर संपवायला त्यांचं कॅलिबर आपल्या छातीत भरल्या जाणार आहे. म्हणून ती कविता लिहिली होती 20व्या वर्षी. माहिती आहे मरणारच आहे. 20व्या वर्षी एवढं ताकदीचं लेखन म्हणल्यावर. ठीक आहे. आता रोहित पेठारे ते मिर्झा पेठारे हा प्रवास कसा होता, किंवा मिर्झा हे नाव कसं पडलं आणि कोणी दिलं? मिर्झा तर मी स्वतःच घेतलं होतं नाव. मी बरेच 2-3 नावं ट्राय केली होती पण मला असा फील येत नव्हता चांगला. मी नीरव वगैरे नावाने जरा लिहिण्याचा प्रयत्न केलेला, की मी बघायचो पहिले की कोणत्या नावाचा काय अर्थ होतो, कसं होतं. आणि पण ते फीलच यायला गेलं. तो साहित्यिकवाला असं लेख कवीवाला फील येत नव्हता. मग अचानक एक दिवस वन्स अपॉन टाइम इन मुंबई पिक्चर बघितला अजय देवगणवाला. आणि मग त्याच्यात हाजी मस्तान मिर्झाचा कॅरेक्टर होता, सुलतान मिर्झा नावाने. तर मग बघितलं की अरे 80च्या दशकात मुंबईवरती सगळ्यात जास्त राज्य यांनी केलं, सगळ्यात मोठा कालखंड गुन्हेगारी विश्वावरती, अंडरवर्ल्डवरती. पण याने गरिबांना कधी त्रास नाही दिला. म्हणलं त्याला पिक्चरमध्ये काहीतरी दाखवलं. मग वाचलं त्या माणसाबद्दल, वाचलं तर सेम तसंच की गोरगरिबाला त्रास नाही झाला. आणि सिंगल हँडेड एकटा माणूस राज्य करणारा, गँग आहे त्याची, पण माणूस गरिबांना त्रास नाही, कुणाला त्रास नाही. लोकांच्या शिक्षणासाठी पैसे दे, कुणाला दवाखान्याचं कर, आपल्या गल्लीतल्या वस्त्यातली लोक व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न कर. मग त्याच्यानंतर नामदेव डासाळांची निगेटिव्ह स्पेस वाचली. सेम कॅरेक्टर तसंच. तो राजा पण गुन्हेगारी ते, त्यालाही काहीतरी चांगलं करायचंय. पण मग साहित्यिक नावाचा फील कुठे? तर म्हणलं सिंगल हँडेडली इथल्या विद्रोही साहित्यावर राज्य करायचंय. इथं सगळ्यांचा बाप बनून उरावरती बसायचंय. पण कुणाला आपल्यामुळं गोरगरिबांना, शोषितांना, अस्पृश्यांना, दुःखींना, कामगारांना, कष्टकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून मिर्झा आहे मी, की माझ्याकडून कुणाला त्रास नाही होणार. जे लोक आधीच पीडित आहेत, आधीच शोषित आहेत, त्यांना त्रास नाही होणार. पण जे भडवे इथं छाताडावरती बसलेत, ह्यांचा बाप बनून ह्यांच्या उरावरती बसणार मी जवळ जिवंत आहे तोवर मी हेच करणार. मग भाषा अशीच असणार, रुबाब असाच ठेवणार,
मग कपडा कधी बदलल का नाही मला माहीत नाही, मग अवतार असाच भिकाऱ्यासारखा घेऊन फिरणार मी, पण माझ्या शब्दात तेवढी ताकद ठेवणार की मी कुणाचीही फाडायची ताकद ठेवणार. मला जर वाटलं की एखाद्या गोरगरिबाला कोणी त्रास देत आहे तर मी घरापर्यंत पण यायच्या तयारीत आहे कोणाच्या वेळी, मला काही अडचण नाही त्याच्यात. फक्त साहित्यिक म्हणून मग कविता लिहून निषेध नोंदवणारा मेणबत्त्या जाळणारा मी नाही आहे. जर मला वाटलं की यांनी कुणाच्या तरी लेकीबाळी संग काही वाईट केलं आणि एखाद्या दिवशी खरंच मग डोकं सारकलं त्या घटनेवरती, तर मी समोरच्याचं घरही जाळायची तयारी ठेवणार आहे. कारण मला वाटतं समानता प्रस्थापित झाली पाहिजे. इथं पण समानता. समानतेशिवाय काहीच नाही बाय. जर समानता प्रस्थापित नाही झाली आहे तर मग तुम्ही एका लाईनीत बसणार नाही ना. तू आमचा माणूस मार, मी तो मारतो. मग आता पुढं येणाऱ्या कविता कशा असतील, काय नेमकं तुमचा उद्देश काय आता? ते देशाच्या परिस्थितीवर आणि लोकांच्या जगण्या मारण्यावरती डिपेंड आहे. सध्या लोक कोणत्या हालतीत आहेत, इथून पुढे हालत चांगली होईल का वाईट होईल. जर हालत वाईट झाली तर आणखी टोकाच्या कविता येतील, आणि जर समजा चांगलं राहिलं वातावरण तर मग थोडं बघेल मी, थोडासा सॉफ्ट होण्याचा प्रयत्न करेल, स्वतःला सॉफ्ट करण्याचा. पण मला नाही वाटत या देशात मला सॉफ्ट होण्याची गरज पडेल म्हणून, कारण लोक इथली माजुरीच आहेत. इथली लोक सुधारणार नाहीत. इथलं वातावरण ज्या पद्धतीनं राजकारणाने धर्म आणि जातीच्या बाजूला ढवळून काढले, नुसतं लोक येडी करून टाकलीत, पिस्तळून टाकलीत. ह्या लोकांना नुसती जात, माझा धर्म, मै जात, माझं हे माझं ते, याच्यात ही लोक मारणार आहेत कुत्र्याची मौत. आणि मग हे यांना मारताना बघून थोडं वाईट वाटेलच, आणि मग येत्याला जाणीवेच्या कविता परत. पण कधी येतील, किती येतील ते नाही माहिती. कारण मी धंदेवाईक नाही आहे, आणि मला कुणाला खुश करायचं आहे किंवा मग आज काहीतरी चांगला दिवस आहे किंवा काहीतरी आजचा काय म्हणतात त्याला, म्हणते दिनक्रम का काहीतरी असतं, हां, तर ते चांगलं आहे. आज ह्या घटनेवरती मी कविता लिहू शकतो, या दिवसावरती मी कविता लिहू शकतो, मी आषाढी एकादशीवर कविता लिहू शकतो. नाही नाही असं काही नाही. नाही होत. डोकं फिरावं लागतं थोडंसं, म्हणजे आतून यावं उद्देश कविता लिहिण्यासाठी जास्त काय वेळ वार असं काही नाही, म्हणजे तिथं जाऊन जगले हा अनुभव घेतला स्वतः, त्यातून घडले म्हणून ती उतरू झाली. बरोबर. तुम्हाला जगता येत नाही तर मग लिहून फायदा नाही ना. हे बघ, ती जगता आली पाहिजे ती कविता. तू सादर करताना समजा एखादी कविता आपण लिहिली कुणाची तरी, एका काहीतरी ट्रॅजेडीवरती कविता लिहिली, आणि ती सादर करताना तो चेहऱ्यावर जर समजा तुला ट्रॅजेडी नसेल, ती कविता जर तुला जगता येत नसेल, तर तुझा प्रेक्षक नाही जगू शकत ती कविता, आणि मग ती कवितेचा अर्थ बी उरत नाही काही. तू ती घटना त्यांना सांगतोय ना की ह्या घटनेबद्दल मी बोलतोय बाबा, ही घटना इतकी वाईट होती. तू म्हणजे दाभोळकरांचा खून झाला असं नाही बोलू शकत ना. दाभोळकरांची हत्या झाली, कशी झाली, गोळी लागल्यानंतर काय वाटलं असेल त्या माणसाला. आपला एकदम मध्यम शरीर एष्टीचा माणूस होता, बरोबर. हाडाला चिरून गोळ्या बाहेर निघाल्या असतील. आपण डेड बॉडी बघितली नाही, आपण तिथं क्राईम स्पॉटला नव्हतो, पण यंदा त्या दाभोळकरांच्या दाभोळकरांच्या झेड ब्रिजला पडलेल्या बॉडीत जाऊन बघ एकदा. त्या बॉडीत जा, उभा राहा, आणि मग गोळ्या झाडून घे स्वतःवरती, मग खाली पड. त्या गोळ्या लागल्यानंतर खाली पडल्यानंतर आदळलेल्या डोक्यातून रक्त निघालं का, किती जोरात खाली पडला, हे जग ना 5 मिनिटं, आणि हे जग. मग कविता लिही, आणि मग ती कविता सादर करायला गेल्यानंतर मग त्या प्रेक्षकांना दाभोळकरांच्या बॉडीत शिरायला लाव, उभं कर. मग तुझ्या कवितेतून त्यांच्यावर गोळ्या झाड, त्यांची बॉडी खाली पाड. ते पडल्यानंतर त्या डोक्याला लागलं का, शरीराला किती मार लागला असेल, किती जोरात आवाज आला असेल, काय वेदना झाल्या असतील, काय त्रास झाला असेल, हे त्यांना जगव. म्हणजे त्यांना कळल विचारवंतांचं मरण कसं असतं, किती बेकार असतं. आणि जर तवर ते जर तुम्ही नाही दाखवून देऊ शकत तर मग कशाला कविता लिहितो. तू कविता ऐकवायला नाही गेला, तुला कविता जगवता आली पाहिजे त्यांना. पहाडी आवाजात म्हणशील कविता चांगली, रडून पडून इमोशनल होऊन, पण ते नाटक आहे, ते सोंग आहे, ऍक्ट आहे, तो ऍक्ट आहे. आणि जर तुला ऍक्ट बाजूला ठेवून जर तुला फॅक्टवरती कविता नाही करता येत तर मग करू नको. कविता जाणीवेचीच असली पाहिजे, कविता माणसांचीच असली पाहिजे, कविता काळजातून निघून काळजात गेली पाहिजे. कवितेनं मेंदूला झिंझिण्या आणल्या पाहिजे, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं पाहिजे, अंगावर काटे नाही आले पाहिजे. अंगावर काटे आणणाऱ्या, चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या, हसायला मजबूर करणाऱ्या किंवा हसायला लावणाऱ्या, लोकांना खुश करणाऱ्या, लोकांना गोड बोलून, लोकांकडून हवा मिळवून मग कवितेचे कार्यक्रम मिळवणाऱ्या कविता नसल्या पाहिजे. कविता माणसं का मारली जातात, कशी मारली जातात, कोण मारतात, कशासाठी मारतात, आणि ही लोक का असं वागतात, आपण का ह्या थराला आलोय, काय गरज पडली, एखाद्याचं घर जाळायची गरज का पडावी, कोणत्या व्यवस्थेने पाडली, ही व्यवस्था कोणी पोचली. मग हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे, कारण सगळ्यात शेवटी सगळं केलं आपण केले.
इथल्या जाती व्यवस्थेला मी पोचलोय. माझं जसं दादाने पहिले विचारलं होतं की कुणाच्या विरोधात विद्रोह झाला पाहिजे, माझ्या विरोधात झाला पाहिजे. तुम्ही पोचले तुमच्या विरोधात झाला पाहिजे, तू पोचलोय तुझ्याही विरोधात झाला पाहिजे, त्यांनी पोचलोय त्याच्या विरोधात झाला पाहिजे. सगळ्यात पहिला सगळ्यात मोठा विद्रोह आजच्या घडीला आपल्याला स्वतःच्या विरोधात करायचा आहे. मेंदूतली जात बाहेर काढायची आहे. बुद्ध थोडासा घ्यायचा आहे, शिवाजी महाराज घ्यायचे आहेत, बाबासाहेब घ्यायचे आहेत, शाहू महाराज घ्यायचे आहेत, महात्मा फुले घ्यायचे आहेत. आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून 9 वर्ष महाराष्ट्रात वाऱ्यासारखा मैदानात लढणारा संभाजी महाराज घ्यायचा आहे. आणि मग सगळ्यांवरती स्वार होऊन लढायला चालू करायचंय. पहिला विद्रोह स्वतःत घ्यायचा, स्वतःच्या विरोधात विद्रोह. त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. इथं लोक मरत राहतील, जगत राहतील, कुणाला फरक पडतो? सरकारसाठी तुम्ही FIRचा नंबर आहे, कोर्टात गेला की केस नंबर आहे. आपण ज्याच्या घरातला गेलाय त्याला विचारा ना तो कोण होता. सरकारी आकडे बनवून राहता मेल्यानंतर. तुम्ही आरोपी नंबर आहे, मी विक्टीम नंबर आहे, बरोबर. या कागदावरती तोपर्यंत FIR नंबर आहे, त्या कागदावरती गेल्यावर केस नंबर आहे. आणि त्याच्यानंतर काय, तुम्ही एक मरणाचा नंबर आहेत. सगळे नंबरच. तुम्ही फक्त नंबर आहेत ना, आकडे आहेत. तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही मतदार नंबर आहेत, कुठं आधार नंबर आहेत, कुठं पॅन नंबर आहेत. माणसं कधी होणार तुम्ही? माणसं कधी होणार आपण? आणि माणसं म्हणून एकमेकाला कधी सुखाने जगू देणार? मग त्या कवितेने 2 जणाला तरी 200 लोक बसलेत ना जर समोर, तर त्यातल्या 2च लोकांना तिथून पुढच्या दिवसापासून माणूस म्हणून जगायला मजबूर करावं. तर ती कविता, ती विद्रोहाची कविता, ती जाणीवेची, ती माणसांची, ती वेदनेची, ती सगळ्यांची कविता आहे. मग ती जातीची होत नाही. जसं तू विचारलं होतं कविता जातीची काय वाटते, तिथून पुढे जातीची कविता वाटत नाही. जातीचे चष्मे काढायला मजबूर करणारी कविता पाहिजे. स्वतःमध्ये बदल पाहिजे, स्वतःला माणूस पाहिजे. जर तुम्हाला समोरच्यांचा अंतर्मन हलवून टाकता आलं ना कवितेतनं, तर मग ती कविता जातीची बी राहत नाही, ती होती माणसांची. आणि ती माणसांची झाली की ती मग ह्या जातीतल्या येड्यांना माणसं करते, ती माणूस बनवती सगळ्याला. आणि तिनं जर माणूस बनवलं ना आपल्याला, मग अजून काय पाहिजे? मग कविता सार्थक होती, मग कविता आभाळ होती. आणि मग त्या आभाळातून पडतो माणूसपणाचा पाऊस. आणि मग खाली तिथं मानवतेचं पीक उगतं. आणि मग त्या पिकात उभा राहतो बुद्ध विठ्ठलाच्या रूपात कमरावर हात देऊन. एवढी मजबूत आहे कविता. बरोबर. ही जात, धर्म, व्यवस्था, ही समाज, याबाबत आपण आता चर्चा केलेली. परंतु प्रत्येक वाईट गोष्टीत, प्रत्येक या समाजाच्या विरोधात तुमचा हा विद्रोह कायम असाच पुढं राहो. आणि सोशल मीडियाद्वारेच नाही तर प्रत्येक स्टेजवर तुमच्यासारख्या कवींची या लोकांना गरज आहे. कारण की हा विद्रोह असेल किंवा प्रत्येक वाईट कृती घडणाऱ्या समाजाच्या, या समाज व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी तुमच्यासारख्या कवीची खूप या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला गरज आहे. आणि हा विचार पुढं चालू राहू. आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही असेच नवनवीन विचार आमच्याचपर्यंत नाही, प्रत्येक या समाजातील, या जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा विचार पोचला पाहिजे, यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथं आल्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभारी आहे आम्ही. तुमचे पण धन्यवाद, कारण मला अशा संधी भेटत नाहीत, म्हणजे मला स्टेजवर येऊ देत नाहीत. आज तुम्ही कॅमेऱ्यासमोर घेतलंय, तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि ही मनातली तळमळ आहे, हे फक्त विचार नाही आहे, हे माझी भावना आहे. म्हणजे भावना म्हणजे मी जगत आलोय ते आतापर्यंत. मी भोगलेल्या गोष्टी आहेत, मी वागलोय तसं हे, आणि म्हणजे जगलोय. हे माझं जगणं, वागणं, भोगणं आणि हे सगळं माझ्या कवितेत येतं, माझ्या बोलण्यातून येतं. आणि फक्त बोलायच्या गोष्टी नाही आहेत. मी स्टेजचा विचार नाही केला, मी कधी पैशाचा विचार नाही केला, मी लोक मला काय म्हणतील याचा विचार नाही केला, किंवा मला येऊन कोणी धमक्या देतंय, कोणी शिवाय देतंय, मी त्याचाही विचार नाही केला. मी विचार केला ह्या सगळ्या शोषितांचा, पीडितांचा, कामगारांचा, मध्यमवर्गीयांचा, इथल्या शेतकऱ्यांचा, आदिवासींचा, प्रत्येक मेलेल्या माणसाचा, मारल्या जाणाऱ्या माणसाचा, मी प्रत्येकाचा विचार केला. म्हणलं मग कविता लिहायची. आणि मी हे विचार त्या जाणीवेत नाहीत की मी ही त्याच घटक आहे. माझ्याही घरातली काही लोक मेली असतील कधीतरी, मीही कुणाला तरी मारताना पाहिलं असेल, कोणाच्या डोक्यातून रक्त निघताना बघितलेलं. बलात्काराच्या घटना कधी डोळ्याने बघितल्या नाही, पण रोज बातम्या वाचून ती अस्वस्थता काळात जर निर्माण होती, आणि मग ती अस्वस्थता माझ्या बोलण्यातून बडबडून निघते. लोकांना कदाचित मग त्याच्यात त्यांना असं वाटतं की मी कुणाला तरी टार्गेट करून वाटू दे, काय फरक नाही पडत. मला असं वाटतं की सगळं काही थांबलं पाहिजे, पण तुमची पेन नाही थांबली पाहिजे. मा पेन नाही थांबणार कधी. मा पेन माझ्या श्वासासोबत चालतो, तेव्हा नाही बंद पडत. ज्यावेळेस श्वास थांबल त्या दिवशी पेन थांबल, त्या दिवशी ही चळवळ थांबल, त्या दिवशी ही धडपड थांबल, ज्या दिवशी काळजाची धडधड थांबल, त्या दिवशी आमच्या लेखणीची धडपड थांबल. तोपर्यंत ही चळवळ अशीच चालू राहील. तोपर्यंत चळवळ जिवंत राहील.
आणि ती ठेवण्यासाठीच आम्ही मरतोय. बरोबर. नाही आता सडनली अचानकपणे भेट झाली आणि त्याची मुलाखतीत रूपांतर झालं त्याचं, तर आपण पुन्हा एकदा चांगला एक विषय घेऊन आपण सखोल अभ्यास करून एखादी मुलाखत घेऊ, पुन्हा एकदा आपण भेटूयात. आता अचानकपणे उरकला विषय, लवकरात लवकर थोडक्यात उरकला. 100% पुढच्या कारण की वेळेस तुमचे विचार ऐकावेसे वाटतायत. एकदा बोलायला उभा राहायला माणूस की ते परत आम्हाला प्रश्न दुसरा विचारू का हेच ऐकत राहू, याचा फक्त आम्हाला पडलेला आहे. तरी पुन्हा एकदा आपण नव्याने चांगला अभ्यास करून भेटूया. 100%. त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ठीक आहे, थांबूयात आपण. Yes. चालेल. आपण थांबू पण विचार नाही थांबले. विचार नाही नाही थांबणार. मुलाखत थांबू. विचारांचा प्रवास असा सुरू राहणार. हो कायम आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही आमच्यासोबत आहे. हो चला. धन्यवाद. हा.